दरम्यान हॉर्मुझ जलमार्गातील तणाव आता शिगेला पोहोचलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली मुदत आता संपली आहे। इराणची 158 जहाजं नष्ट केल्याचा दावा करत ट्रम्प यांनी आता कडक नाकेबंदी लागू केली आहे। नाकेबंदी तोडणाऱ्या जहाजांना उद्ध्वस्त करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। इराणनेही माघार न घेता प्रतिकाराची तयारी दर्शवली आहे। या संघर्षाचा मोठा परिणाम जागतिक तेल पुरवठा आणि अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिलाय। नाकेबंदी मोडणाऱ्या जहाजांवर अमेरिका थेट लष्करी कारवाई करणार आहे। अमेरिकेनं अणुपाणबुड्या आणि विध्वंसक युद्धनौका तैनात केल्यात। इराणनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे। अमेरिकेचं पाऊल बेकायदेशीर आहे आणि इराण सिक्रेट शस्त्रांनी प्रत्युत्तर देईल अशी धमकी आता इराणने दिली आहे। दरम्यान नाकेबंदीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। पाकिस्तानातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर लष्करी कारवाईची भीती देखील आता वाढली आहे।